तर आज बघा आपण चुलीवरती मेथीची भाजी बनवणार आहे। मेथी आपण आपल्या घरचीच आणलेली। कढई चांगली आता तापली आहे, तेल ओतून घेऊया। मेथी घरची असल्यामुळे बघा चवीमध्ये एकदम फरक पडत असतो। तेल चांगलं तापलं की लसूण मिरची टाकून घेऊया आपण। तेल आता बघा चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेतलाय। बघा आता चांगला एवढा सुगंध सुटलाय। तर बघा आता चांगला मस्तपैकी आपली फोडणी झाली। आता आपण भाजी धुवून घेतली, घरचीच आहे मेथीची भाजी। हरभऱ्याची डाळ भिजवलेली आपण टाकूया त्याच्यामध्ये। घरच्या मेथीच्या भाजीची चव ना एकदम अशी अप्रतिम असते। आता ही मेथी मी ना जवळजवळ आता महिना 2 महिने झाले लावलेली, जास्त झालं असं। मेथी फोडून घेतली, फोडून घेतल्यामुळे आपल्याला परत मेथी फुटवा येतो, आणि फुटवा आल्यामुळे आपल्याला परत मेथी भेटते। मग आता कढई भरून होते, आता शिजल्यावरती अजून ती आपल्याला कमी दिसणार। कढई भरून होती बघा, आता आपल्याला एकदम थोडीशी दिसते। आता हे वाफेवरतीच आपण शिजवूया, आणि चुलीवरची चव एकदम अप्रतिम असणार आहे। आता मीठ टाकून घेऊया। शेंगदाण्याचा कूट वरून थोडा भुरभुरूया, मिठामुळे पाणी सुटतं बघा भाजीला। आता झाकून ठेवूया, मग आपली भाजी शिजते। तर बघा आता भाजीला पाणी सुटलं होतं, आटत आले भाजीतलं पाणी। झाकून ठेवलेलं आपण। मेथीची भाजी तयार झाली आहे। चुलीवरची मेथीची भाजी चांगली एकदम चविष्ट आणि अप्रतिम अशी लागते। तर कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।